दादू काय बघतस, मग चॅनल सबस्क्राईब कर. अगं भैया भैया अगं कुठून आलीस ग? अगं मी लांबशी आलो ना. होय होय. आणि कसं पाहिजे? माझी गाडी घेऊनशी आली तुम्हाला भेटायला. आता पोरीला 2 पायांनी चालायला. आणि असंच चांगलं कार्य तुमच्या हातनं घडो की सगळ्यांना ही माहिती पुरवणं ही आज एक मोठी समाजसेवा आहे. कारण समाजात असलेल्या अडचणींना जेव्हा आपण लोकांसमोर मांडतो तेव्हा गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. कशाबद्दल तर तुम्हाला अनु सांगेल. तर आज आहे रणजितबाईचा वाढदिवस. प्लस आम्ही आलेलो आहोत ते आमच्या एका व्हिडिओला, म्हणजे जी तुम्ही बघितली त्या व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट केला आणि ती व्हिडिओ आज आमची 3 मिलियनपर्यंत पोहोचलेली आहे. 1 नाही 2 नाही डायरेक्ट 3 मिलियनपर्यंत. आणि एवढ्या छोट्या दिवसामध्ये म्हणजे कमी दिवसामध्ये तुम्ही तर एवढा आम्हाला साथ देता ते आम्हाला खूप आवडलेलं आहे. आणि याचं सेलिब्रेशन आम्ही कसं करायचं तर बाहेर हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करण्यापेक्षा आम्ही आलेलो आहोत वृद्धाश्रममध्ये. वृद्धाश्रमात आलोय पण इथे नियम आहेत का बाहेरचे फूड अलाउड नाही. त्यामुळे आम्ही काही आणू शकत नाही. आणि दुसऱ्या वस्तू आणायच्या म्हटल्या तर ते सांगतायत का वस्तूंना तुम्ही पैसे वेस्टेज नका घालू, त्यापेक्षा तुम्ही या इकडे आमच्याजवळ या आणि त्या आजी आजोबांना आईंना थोडासा हसवा खेळवा, बस एवढंच करा. आणि आम्हाला खरंच खूप आनंद होणार आहे आज हे सगळं करण्यासाठी. तर आम्ही ज्या वृद्धाश्रममध्ये आलेलो आहोत त्या वृद्धाश्रमाचं नाव आहे साईधाम वृद्धाश्रम. तर चला मग आपण आतमध्ये जाऊन भेटूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, तर आज आम्ही आलोय साईधाम वृद्धाश्रममध्ये. आमचं 1 मिलियन जे व्हिडिओला व्ह्यूज गेलेले आहेत ते मी सामाजिक व्हिडिओसाठी खूप छान वाटतंय. आणि सरांना सर तुम्ही आम्हाला इथे बोलवलाय तर थोडेसे 2 शब्द तुमच्याबद्दल पण सांगा. या आश्रमाबद्दल सांगा जरा काय. आपला ही जी साईधाम वृद्धाश्रम आपली संस्था आहे ही आज गेली 28 वर्ष कार्य करत आहे. आणि ही संस्था हे लोकांना कळावं म्हणून हा वृद्धाश्रम हा कन्सेप्टचं नाव आहे. बाकी हा माझा संपूर्ण परिवार आहे की पूर्वी जसं एकत्रित कुटुंब होतं पद्धत, तर ती पद्धत मी आज ह्या शतकात सुद्धा जिवंत ठेवली आहे. त्याचा मला अतिशय आनंद आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वर कृपेने आज आपण एक व्यवस्थित व्यवस्था इथे निर्माण केली आहे की इथे असलेल्या आजी आजोबांमधले त्यांच्यात असलेले जे कलागुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी दरवर्षी आपला एक कार्यक्रम भरतो. यावर्षी सुद्धा आमचा 19 मेला कार्यक्रम झाला आणि त्यात ते सगळे पार्टिसिपेट झाले आणि त्यांनी अवॉर्ड घेतला. तर असे अनेक विविध उपक्रम आपण इथे राबवतो. तर त्यात नुसतेच वृद्ध कॅटेगरीतले नाहीत तर काही कमी वयाचे की जे मेंटली डिसऑर्डर आहेत, डिमेन्शिया, स्किझोफ्रेनिया, तर अशा लोकांसाठी माझा एक वर्कशॉप मी राबवलेला आहे की ज्यातनं ह्या सगळ्या वस्तू आपण इथे बनवलेल्या आहेत. या सगळ्या हँडमेड वस्तू आहेत. त्यानंतर मी तुम्हाला वर्कशॉप पण दाखवेन आपण कसं काम करतात वगैरे. आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही ते आश्रममध्ये येण्याचं कारण म्हणजे आश्रम आपण एक फॅमिलीच बोलूया का आश्रम बोलायला परिवारामध्ये येण्याचं. आणि सरांचं बोलणं बरोबर, आपला हा एक परिवार आहे तर आपण आता आश्रम जागेवरती परिवार बोलूया. तर या परिवारमध्ये आम्ही येणार होतो काहीतरी त्यांना खाण्यासाठी वस्तू घेऊन, पण सरांनी सांगितलं की खाण्याच्या वस्तू आणू नका, वेस्टेज करू नका. आणि मला खरंच तुम्हाला मी सल्यूट करते. आणि ना कोणते आमच्याकडनं पैसेही त्यांनी मागितले नाही, काहीच नाही. फक्त ते एवढंच बोलले तुम्ही या माझ्या आई बाबांबरोबर 2 वेळ तुम्ही क्षण घालवा, त्यांना हसवा, त्यांच्याबरोबर खेळा. आणि हे कुठलेच व्यक्ती करत नाहीत. जेवढे पण आश्रमवाले आहेत अजून बाहेरचे तर ते आपल्याला सांगतात का काहीतरी तुम्ही देणगी करा, तुम्ही मदत करा. तसं तुम्हाला खरंच सल्यूट करते मी. आणि एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून सांगितलं. प्रवीण प्रकाश कुलकर्णी. अच्छा, प्रवीण प्रकाश कुलकर्णी सरांचं नाव आहे. आणि सर माझी आणि आई एकविरा आणि स्वामी समर्थांना मी सांगते तुम्ही अजून खूप मोठा परिवार करा आणि आमचा हातभार जेवढा लागेल तेवढा आम्ही याला करत जाऊ. थँक्यू. नाव काय तुमचं? बाबा कवे.
कुठून आलात तुम्ही? अयो मम्मी भाऊ मम्मी आयो असं द्या असं आजी आयो अरे वा वा. आयो हॅलो आयो भाऊ आयो आयो भाऊ. हात फिरवा मला. ओके. नाव काय तुमचं? अच्छा कुठून आल्यात? कल्याण. आपल्या इथे. आजी तुमचं नाव काय? अर्चना नाईक. अच्छा त्या ज्येष्ठ कलावंत आहेत त्यांनी अच्छा, फिल्ममध्ये तुम्ही- वगैरे कामं केलेली तुम्ही आहेत. जे आम्हाला सांगितलं होतं मी तेच कालच आहे. तुम्हाला अच्छा, कल्पना अच्छा. केली. मस्त वाटलं तुम्हाला भेटून. आणि आपण तुमच्याशी पण गप्पा मारू. सिरियल मधलं आणि मराठी पिक्चर अच्छा सगळे माझे यजमान पण मोठे आर्टिस्ट होते. ओके. फुलराणीमध्ये भक्ती बनवायचं वडिलांचा रोल करायचा हां. राजा नाही राजा पु ल देशपांडे. हां. फुलं देशपांडे. म्हणजे आपण आज आपल्या सिनियर कोले आर्टिस्ट त्या आपल्या समोर बसल्या आणि तुम्हाला भेटून आणि मला अनेक खरंच खूप सिरियल छान केल्या. वाटतं. हां. दामिनी मधली दामिनीची सासू. अय्या किती मस्त ना. हे अनुभव भेटले आपल्याला. भेटला आणि पुढे जाऊन आपल्यालाही शिकायला भेटेल काय करणार. आत्माराम भेंड्यांची आव्हान सिरियल आणि पहिली प्रिया तेंडुलकर. तुमच्याकडनं तुमच्यासोबत मी ऍक्टिंग करणार आहे या मस्तपैकी. serial लगेच इथेच खेळायचं आहे. खेळा ना तुमची आवड म्हणजे आता आपल्याला पण आम्हाला पण आवड आहे डान्सची, ऍक्टिंगची, गाणी बोलण्याची. तर तुमची जी आवड असेल तुम्ही इकडे यायचं आहे आणि प्रेझेंट करायचं आहे. कृष्णा पाहून कोणी माझी घागर जाईल कुठून बाई माझी घागर जाईल कुठून बाई माझी घागर जाईल कुठून तू उडवू नको रे रंगाचा तू उडवू नको रे जाईल ना ते कुठून अनबाई माझी अगोबाई माझी घागर जाईल कुठून बाई माझी घागर जाईल कुठून बाई माझी घागर जाईल कुठून. अरे वा 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 वा. सुपर. खूप छान म्हणजे ही गवळण मला मी पहिल्यांदाच ऐकलंय आणि खूप छान बोलल्यात. तर एक काहीतरी अजून ऍक्टिंग मध्ये पण काय चालेल का? हा. अगं भया भया अगं कुठून आलीस ग? अगं मी लांबशी आलो ना. होय होय आणि कसं पाहिजे माझी गाडी घेऊनशी आली तुम्हाला भेटावला. आताच्या पोरीला 2 पायांनी चालायला गाडी पाहिजे. आमच्या वेळेला कसं घागर डोक्यावर ठेवून तळ्याला जायचं अंडा भरायचा. आता मुलीनं आता मागची आमची कंबर मोडते की मग आम्हाला गाडी लागती. कशाला काही पाय पडले आणि मग लोकांच्या घरी गेले व तुझ्या सासूचे पाय चेपाचे सोडून तू स्वतःचेच पाय चेपायला आवडायची आहे की नाही? बाबा बाबा जाम भारी बोलता. खरंच जाम मस्त खूप मजा आली. छोटीशी मानवा राहुरी मंदिरी नांदतो दिवा आपुल्या अंतरी पुण्यका लागते दानद मानुनी शोधते तिनका आपुल्या जीवनी छोटीशी मानवा राहुरी मंदिरी नांदतो दिवा आपुल्या अंतरी. थँक्यू. टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा. तुम्हाला लिहिण्याची आवड आहे खूप. तर एकदा ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता आपण 2 मिनिटं. तर आज आहे ना आम्ही तुम्हाला भेटायला आलेलोच आहोत पण आमच्या एका फ्रेंडचाही बर्थडे आज. पण आम्हाला तो बर्थडे केक कट करून नाही तर तुमच्यासोबत आनंदाने सेलिब्रेशन करायचं आहे. आणि आपल्या ज्या बर्थडे गर्ल आहेत त्या आलेल्या आहेत. तर टाळ्या वाजवा सगळ्यांनी बर्थडे गर्लसाठी.
तर बर्थडे गर्लला मस्त मस्त तुमचे आशीर्वाद द्या आमच्या. एक मला बोलायचं काकांबद्दल का आपल्या जीवनात जीवनसाथी किती महत्वाचा असतो हे काकांच्या बोलण्यातनं समजलं. आज त्यांची पत्नीचं निधन झालं तर ते एकटे पडले होते म्हणून ते इकडे आले आणि इकडे आल्यानंतर त्यांना परिवार पूर्ण भेटलंय. पण नवरा बायको म्हणजे आताची जी पिढीमध्ये आहे तिथे खूप वाद चालू आहे, भांडणं करतात. त्यांच्यासाठी एक मेसेज द्या जे खूप भांडणं करून डिवॉर्स घेत आहेत, खूप कारणं चालू आहेत, तर त्यांच्यासाठी एक मेसेज द्या का नवरा बायको किती महत्वाचे आहे. एक पतंग जरी तुटला ना, माझ्या अंगाला काठी मारते, आपल्या दोघांमध्ये दोर जर तुटते नवरा बायकोची, त्यानंतर काय होतं पुढचं जीवन जरा थोडंसं आपल्या नवीन पिढीसाठी द्या आणि आम्हाला पण द्या. आम्ही पण नवीनच पिढी आहोत, आम्ही पण काहीतरी अभ्यास करून विचारतो. आता तसं आम्हाला भांडण मिळण्याचं काय झालेलं नव्हतं. बायको तुम्हाला आता ते नाही तर कसं वाटतं? हा नाही तर वेगळं वाटतं जरा. बाकी बायको त्याला आधार असतो आणि आमचं किंवा भांडण काय नाही ते चांगलं आहे. आणि तिने मला नंतर चांगली आधारी असताना तुम्ही तुमची व्यवस्था करा कुठेतरी चांगल्या ठिकाणी. तुम्हाला तुम्हाला जास्त हे करणार नाही कारण तुम्हाला खाणं मिळतं वेगळं असतं. तिने हे केल्यानंतर तिने प्राण पडलं. कारण बायकोलाच माहिती असतं का पुढे जाऊन काय होणार आहे, म्हणून ते त्यांच्या बायकोने पहिलेच सांगितलं होतं का तुम्ही तुमची काहीतरी सोय करून घ्या. मला असं मला सांगायचं आमच्या या माध्यमातून तर कोणी असं करू नका. कारण आई वडील आज आम्ही सुद्धा आई वडील होणार कधी ना कधीतरी थोडा त्रास होतो. वयस्कर झाल्यानंतर त्यांची जी स्मरणबुद्धी असते ही बालिश होऊन जाते, म्हणून आपण त्यांना टाकून देऊ नका. काळजी घ्या बस. काका थँक्यू, तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं. तर आता तुम्ही ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा जगावर देशरम मुलाच्या आनंदानं की फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून सहन करतो हे जुने जागेपण, सहन करतो मृत्यूच्या अस्तित्वावर होणारे बलात्कार आणि उभा राहतो खालच्या मानाने आपल्याच मारेकऱ्याच्या दादाशी. विधात्या तू इतका कठोर का झालास? एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसरीकडे ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग हे करुणा करा. आम्ही खेळण्यांनी या हाडांचे सापळे घेऊन कुणाच्या पायावर डोकं घालायचं रे कुणाच्या. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. थँक्यू. सरांचा आवाज खरंच छान होता. असं मला वाटतं शंकर भाई आपका एजुकेशन कहाँ हुआ है सब बताओ. अच्छा मजा करने मला हिंदी में बोला लगे. तर आपको क्या पसंद था गाना गाने के लिए पसंद था तो एक नजराना हो जाए थोड़ा सा आ जाओ. काय बोलता. और अभी ये सब लोग देखेंगे, आपकी फैमिली जो भी है सब लोग टीवी पे देखेंगे तो ऐसे जोर से गाओ मन खुल के एकदम. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ते आपल्या जवळ येऊन बोलू शकत नाही म्हणून आपण त्यांच्या जवळ जाऊया. चला. तो अभी आपको एक गाना बोलना है. बापू ए ना ममा माये ना ममा Mang e hơi a o ôi đây a o ôi a ai mama.
बोला ना दादा. जयवंत. अच्छा, तर मग तुम्ही गाणं बोलणार? गाणं नाही प्रार्थना बोला. तुम्हाला कसली आवड आहे? बोला मग. चालेल, बोला. जयता तुम्हारे अजून मला तुम्हाला दाखवायचं पण आहे आश्रम मध्ये. दादाने आपल्याला सांगितलं काही गोष्टी दाखवायच्यात पण त्यांना आता लंच म्हणजे जेवायचा टाइम झालाय म्हणून सुद्धा सगळ्यांनी एकदा जोरात बोलाय ये गणपती बाप्पा मोरया. बघा त्यांचं मन किती मोठं आहे. आमच्या आधी आमच्या सरांना द्या म्हणजे मी त्यांना द्यायला गेले त्यांचा सत्कार करतात ते सांगतात तर सरांना पहिले द्या. पहिले कोणाला द्यायला पाहिजे तुम्हाला का सरांना? सरांना कारण फॅमिली कशी बनवलेली आहे आपण सरांना बोलूया एकदा. तर आमच्या या तिघींकडनं म्हणजे आम्ही सामाजिक व्हिडिओ बनवायला घेतल्या आणि त्याला 3 मिलियन व्ह्यूज गेले एका व्हिडिओला ते पण 2 दिवसांमध्ये. त्या सेलिब्रेशनसाठी आम्ही इथं आलो आणि आम्हाला दादांनी बोलवलं म्हणून आम्ही त्यांचं एक छोटंसं गुलाब दिवसात ऍक्च्युली एवढं मोठं आणायचं होतं पण दादांनी सांगितलं नको मोठं आम्हाला छोटंच द्या. तर दादांचं मन खूप
सगळं बघून घेऊया, कारण इकडे अजून भरपूर काही गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत. हे बघा जसं हे आहे, हे सगळं ह्यांनी इथे बनवलं आहे आणि जेवढे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हे वर्क केलेलं आहे. अशाच प्रकारे आपण सगळं अजून आश्रम आपण बघून घेऊया. आश्रम नाही बोलायचं याला, तर आपलं हे घर आहे, हे परिवार आहे ते दाखवते. तर इथे त्यांचा हा किचन आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे किचन, आणि इथं आहे डायनिंग हॉल, म्हणजे इथे ते सगळे जेवायचे कार्यक्रम करायचे. आता इथे किचन आहे, तर चला किचन आपण नंतर दाखवूया. गणपतीचं देऊळ केलेलं आहे. अच्छा, अरे वा किती सुंदर आहे ना गणपती बाप्पाचं मंदिर. अच्छा, सरस्वती बघा, आपल्याला माहित नव्हतं की आपल्या इथे मंदिर असं म्हणून, आणि आज आपल्याला गणपती बाप्पा गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ. समर्थ आपल्या पाठीशीच आहेत. चला हे ऑफिस आणि इकडे बघा हे पण मला वाटतं यांनी स्वतःच केलेलं आहे. ओल्ड फॅमिली रूल्स काय ते सगळे ते रूल्स लिहिलेले आहेत. खूप छान वाटतं एकदम. आणि इकडे आहे ऑफिस, तर हे ऑफिस आहे जिथे सगळेजण तुम्ही येऊ शकता, यांना भेट घेऊ शकता. अच्छा, तर इथे जेंट्स रूम बघा अलग आहेत आणि लेडीज जेंट्स रूम 2 आहेत, 1 आणि 2. त्याला कारण काय माहिती का, पेंट आहे ना हा माइंडवर इफेक्ट करतो. अच्छा, हा पेंट, म्युझिक, मेडिटेशन हे सगळे माइंड. बघा इथे जे हे पेंट केलेत ना भिंतीला, त्यांच्याबद्दल सांगता, आणि खूप छान केलेले आहे ते. कोणी याचा कन्सेप्ट सांगतो. ज्या फोटो फ्रेम्सचं नाव आहे लाईफ रिलेटेड पेंटिंग. तर लाईफ रिलेटेड पेंटिंग हे का आहे, तर दिसताना 1, 2, 3, 4 फ्रेम दिसतात. तर ते 4 वेगळ्या नाही आहेत, त्या एकच आहेत, पण त्या कशा वेगळ्या झाल्या. हे 3ऱ्या नंबरची फ्रेम आहे ना, ही मेन फ्रेम आहे, मुख्य फ्रेम, आणि याच्यात अंकुर फुटलाय आणि ती फांदी तिकडे गेली. वृक्षाची 2 फांद्या तिकडे गेल्या, इकडे गेली, एकच आहे ते. मस्त ना. म्हणजेच याचा अर्थ काय, हे आम्ही आहोत, आणि ही जी पोकळी निर्माण केली आहे मधली गॅप, तर म्हणून ती भरायची आहे. रिलेटेड. आणि पण खूप छान आहे, म्हणजे जे पण आहे ड्रॉइंग त्याच्याबद्दल पण अनुभव आपल्याला ते सांगतात का काय, आणि खूप छान वाटलं हे बघून मला. तर आपण आता तुम्ही काढलेलं आहे, तर खरंच यांचं तेवढं बोला तेवढं करू. सगळे आर्टिस्ट भेटत आहेत आणि आर्टिस्ट लोकांमध्ये टॅलेंट असतो. चला या. ऍक्च्युली मी बघितलं लॉकर तेव्हा समजली, आणि हा पेंट पण सरांनीच केलेला आहे. सरांमध्ये एवढं टॅलेंट आहे, मस्त छान पेंटिंग केलं सगळीकडे. इथे पण जेंट्स रूम आहे 2nd. अरे वा, इथे बघा लँडस्केप दिसेल तुम्हाला. इथला कॉलम बघा एकदम हायलाइट झालेले दिसतील. बरोबर. आणि या सगळ्या पेंटिंग दादा तुम्हीच केल्यात? अरे वा, मस्त एकट्यानेच केलेले आहेत पेंटिंग. खरं तर तुम्हाला याच्याबद्दल पण काहीतरी अवॉर्ड भेटले असतील, कारण काहीच नाही द्यायला पाहिजे. अवॉर्ड मिळावं म्हणून माझा प्रयत्न नाही. हा, आवड एवढी छान आहे, खुश राहावं बस एवढीच अपेक्षा आहे. एक परिवारासाठी एवढं सगळं करतायत. चला या इकडे आपण छोटा देवरा बनवलाय त्यांनी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, ही आजींची रूम आहे. ह्या आजींचा बेड. आजी हाच आहे. स्वामी आई आहे. स्वामी. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मी सामान असं साधं आणलं होतं, यानं म्हणतो मी मला जरा छोटंसं कपाट आणते, त्याच्यानं बाहेर जायचं. हे कपाट मला त्याने 2 दिवसात बनवून दिलं. अरे वा, छान छान. असंच होऊ दे प्रगती, अजून अशीच होऊ दे तुमची सगळ्यांची. सगळे यांच्याशी वॉशरूम आहेत आणि पुढे गार्डन आहे. हो, तर छोटंसं असं त्यांचं गार्डन आहे. आणि संध्याकाळी सगळेजण इथे येऊन मस्तपैकी बघा, इथे रोडच्या बाजूलाच आहे, दिसेलच तुम्हाला. आणि गार्डन खूप छान आहे, मस्त आहे. आणि गार्डनमध्ये सगळ्या प्रकारची झाडं आहेत बघा. आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. आणि इथे ते संध्याकाळी टाइम स्पेंड करतात. मस्त वातावरण खूप चांगलं आहे इथे. हे बघा, इथे चेअरवर बसतात सगळे. तुम्ही इथे बसता? सगळे बसतात ना. हा, मस्त. आणि हे तुम्ही वर्क करता? हे वर्कशॉप आहे माझं. वर्कशॉप आहे. ओके. हे असं मी स्क्रॅप वुडन आणतो आणि त्या स्क्रॅप मध्ये त्याच्या वस्तू तुम्ही पाहिल्या ना. हो, बाहेर बनवतो. जसं आता हे बघा, हे काम चालू आहे आपलं हत्ती.
खूप छान. म्हणजे आणि तुम्हाला याच्यामध्ये कोण हेल्प करतं म्हणजे आपल्या याच्यात इथे? मला बरेच जण, हा असतो, अनिकेत असतो, विशाल, आमची जी आहे सगळे सगळे करतात का? मदत करायला. मस्त. तर बघा सगळं म्हणजे इथेच बसून ते करतात आणि शिकवतात पण त्यांना. ही छान माझी खरी वाटतं. मशीन आहे की ह्याच्यात खूप, आता ही आंब्याची फांदी आहे. अच्छा. हा, तर ह्याच्या मी चकत्या कापतो, तुम्हाला दाखवतो मी. त्याच्यावर आहे ना जरा बारीक होल करायचं, त्याच्यावर पेंटिंग करा, किचन तयार होते. वेस्ट मधनं बेस्ट. मग तुमचे म्हणजे हे जे आहे बाहेर पण जातं का? माझे आता स्टॉल्स असतात आम्हाला मिळाले, तुम्हाला दाखवतो ना मी काय काय आहे आपल्याकडे. हे काम कोण करतं? हे आमच्या त्या सावंत वगैरे या सगळ्या लेडीज, त्यांना खूप आवड आहे त्याची. हे त्यांनी केलंय सावंत. मग इथे त्या स्टॉलला हे सगळ्या वस्तू तिथे आम्ही सेलला ठेवतो. ओके. खूप छान छान म्हणजे असं एकदम बनवलेलं हा. आणि हे सगळं सेलला आता तुम्ही? हा, हे सगळं सेलला जाईल. की ह्याच्यात दोन गोष्टी होतात, संस्थेचं नाव मोठं होतं, लोकांमध्ये ओळख वाढते. हे ते नेम प्लेट सारखं आहे किंवा आता शोच आहे, हे पण लिपन आर्टच आहे. म्हणजे इथे फक्त आश्रम असू द्या पण तिथे तुम्ही शिकवता पण सगळ्या गोष्टी. ज्याला काय मला स्वतःला आवड असल्यामुळे ना, आणि माणसाने वेळ आपला व्यर्थ नाही घालावा, तसं काहीतरी विनियोग करावा, दिवसभराचं काहीतरी करावं त्यांनी. आता आमच्याकडे आज सकाळी तर आज अंगारिका आहे म्हणून सकाळपासून की नैवेद्यापासून सकाळी आरती झाली आमची, त्याच्यानंतर खिचडी झाली सगळ्यांची खाऊन. आणि आज मिसेस नसल्यामुळे सगळा नाश्ता मीच बनवतो सगळ्याचा रोज, आणि मी खायला घालतो आणि मग मी खायला बसतो. नाही, खरंच छान आहे. मला खरं तर ना तुम्हाला आपण बघितलं आणि हे पण सरांनी बनवलेलं पंत्या. हे या पणत्या आहेत, हे तुपाचे दिवे, ह्याच्यावर आपलं स्टिकर लागतं आणि असं सेलला जातं. तर इकडे बघा साईधाम वृद्धाश्रमचं स्टिकर आहे आणि अशा पंत्या बनवतात. तर मला असं वाटतं अशा वस्तू तुम्ही घ्या. आता आपण ना जरा हॉलला परत जाऊ, तुम्हाला मी काय वस्तू आहेत ना त्या कशा ऍक्टिव्हेट होतात त्याला. आता हे केवळ बॅलन्सवर आहे, हे सगळे सेपरेट पार्ट आहेत. अच्छा. हे फक्त बॅलन्सवर राहतं ते. पण ते असं बघायला गेलं तर असं एकच जॉईंट आहे. असतं. मस्त, खूप छान आहे. पण आता आपल्याला असं बघताना असं वाटतं का हे जॉईंट आहे पण हे बॅलन्स वरती आहे. अरे वा, कला. आर्टिस्ट असंच नाही होत आणि आर्टिस्ट असंच नाही बोलत. बॅलन्स. हे पेट्स अँड पीपल. ही स्कूल बस आहे, छान. त्याच्यात सीट्स आहे, ड्रायव्हर सीट आहे, स्टेरिंग आहे, सगळं. अरे वा, मस्त आहे. आणि अनु सांगते का हा सुविचार आपल्यासाठी आहे, तुम्हाला वाचू द्या. काय आहे तर आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे स्वप्न साकार होईल आणि आपले स्वप्न नक्कीच साकार होणार. आणि मला असं वाटतं सरांचं पण जे स्वप्न आहे अजून पूर्ण झालेलं नाहीये, खूप बाकी आहे आणि लवकर म्हणजे ते पूर्ण होतच राहील. जेवढं करू तेवढं. माझं म्हणणं असं आहे की मनुष्याने शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहा. कोणी माणूस पूर्ण शिक्षित म्हणजे ताई त्यांना गुगल पे केलेला आहे स्वतःच्या, म्हणजे थोडीफार काही जास्त नाही पण थोडीशी अशी. काय आज बर्थडे आहे म्हणजे खूपच मला म्हणजे असं खूप करावं असं वाटतं. पण बघूया जेव्हा मला अभिमान आहे का असं बर्थडे आणि तुम्ही थोडीफार जी पे त्यांना केलास. आणि सगळ्यांनी पण करा, सगळ्यांनी हेल्प करा. तर रंजिताईला जायचं आहे कारण तिने सगळ्यांना टाइम दिला आणि आमचा टाइम गेला. तर वाढदिवसाच्या हार्दिक, हा केक तू आणणार होतीस, मीच आणला. तुझाच केक तुला बनवता. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मीच आणलेला आहे आणि खूप छान तुम्ही मला एवढं इथे म्हणजे आज खरंच मला खूप आनंद झाला आहे की जे मला खूप दिवसापर्यंत जायचं होतं तर त्यांनी मला एका मिनिटात तिकडे ज्या गोष्टीसाठी मला जायचं होतं त्यांनी आणलं. थँक्यू. आम्हाला खरं तिचं बर्थडे सेलिब्रेशन करायचं होतं पण तिथे आम्ही खूप टाइम झालाय म्हणून आता आम्ही इथेच तिला पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुला पण 3 मिलियनचा केक कापायचा आहे पण आता तर गाईस चला आम्ही ब्लॉग एंड करतो. आम्हाला केक कापायचा होता पण तिथे आश्रममध्ये कापू शकत नव्हतो म्हणून आम्ही केक नाही घेतला रंजिताईच्यामुळे. आता झाले तर बाय. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि आम्ही पण निघतो. मिलियनचा केक आम्ही याच्यामध्ये सेलिब्रेशन केलेला आहे. तर अशा गोष्टी झाल्या, एवढी घाई आहे ना बघा, एवढी गर्दी झाली. आम्ही तर बोलता बोलता तर ती एक पोलीस आली आणि हे बघा इथे गाडी आहे बघा. तर ती आमच्याकडे अशी बघतच राहिली होती कारण आमच्यामुळे ट्रॉफिक झाली होती. किंवा आता व्हिडिओचा एंड करतोय. आणि या छोट्याशा केक बरोबर, केक आणला छोटा पण आज खूप मोठी गोष्ट केली आहे ना. तर चला आम्ही असंच व्हिडिओ काढत राहू, असंच आम्हाला सपोर्ट करत राहू. असं आमचं ब्लॉग बघा. आपण बर्थडेला पण नेहमीच कापतो. जाऊ दे सेलिब्रेशन वगैरे 3 मिलियनचं, पण आज आम्हाला इथे येऊन खूप मोठ्या फायदा गोष्टी शिकायला पण भेटल्या आणि याच्या पुढे आम्ही असंच गोष्टी करत राहू. चला मग अशाच प्रकारे तुम्ही पण या आश्रमला भेट द्या आणि तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं सहाय्य करा. ती लोक घेत नाही, पण पैशाच्या रूपात नाही घेत, पण अशा दुसऱ्या गोष्टी त्यांना सहाय्य नक्की करा. आपलं खिडकाळीचं मंदिर आहे या तिकडेच आतमध्येच आहे त्यांचं आश्रम. तर नक्की तुम्ही जा, त्यांच्या परिवाराला भेट घ्या. आणि अशा प्रकारे मी ब्लॉग इथंच संपवते. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. बाय.